गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 7 वाजले आहेत. सकाळीच आज शेतामध्ये आलो आणि कापूस खूप सुंदर असा प्लॉट झालेला आहे आपला. दादा लाड या पद्धतीने आपण कापूस केलेला आहे. 2x1 अंतर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की आपल्याला काहीच पुढच्या हप्त्यामध्ये शेंडा मारणी करायची आहे. तर हा शेंडा आता मारण्यासाठी मी शेतात आलेलो आहे. या इथून शेंडा मारत आहे. शेंडा मारल्यामुळे ह्या ज्या फळफांद्या आहेत हे पूर्ण अन्नद्रव्य फळफांद्याला देणार आहे. फळफांद्याला दिल्यामुळे ह्या झाडांची जी शेवटचं बोंड आहे आणि एकदम स्टार्टिंगचं जे बोंड राहील शेंड्याचं, हे पण बोंड सारख्याच वजनाचं मिळेल असं दादा लाड सांगतात. त्या पद्धतीमध्ये मी हा कापूस लागवड केलेली आहे. आज शेंडा मारतोय. बघू समोर काय काय रिझल्ट येतात, कसे येतात. 2x1 अशी लागवड आहे. समोर तुम्हाला मी याच प्रकारे व्हिडिओ टाकत राहील. ॲव्हरेज किती येते ते पण सांगेल. लावायचा का नाही हे पण आपण शेवट रिझल्ट आल्यानंतर बघू. सध्या तरी बघायला एक पण पाळी नाही आहे ना, कुठलं जास्तीचं खत घातलं आहे. बस 2 बॅग टाकलेलं आहेत. शेंडा ते आत्तापर्यंत व्यवस्थित चालू आहे. सध्या ते पूर्ण शेंडा मारत आहे. आता मी कापूस काही जास्त नाही, कमराच्या हाईटवरच शेंडा मारतो जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे. धन्यवाद मित्रांनो. आणि हो मित्रांनो, या प्लॉटचं जे क्षेत्र आहे ते अर्धा एकरचं क्षेत्र आहे. अर्धा एकरमध्ये आपण जवळपास 10,000 झाडांची संख्या बसलेली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 3 बॅग पॉकेट लागले होते सरकीचे. आपल्याला इथं आता कापसाच्या सोयीसाठी ह्या ठिकाणी आपल्याला सोलारची फिटिंग करायची आहे. ते पण तुम्हाला समोर दाखवेल मी. आता सोलार आपलं आज इथं आपण शेडवर सोलार वगैरे ठेवून दिलेलं आहे. फिटिंगवाले माणसं येतील. बघू. बघा, एका झाडाला आज 7 ते 8च्या जवळपास फांद्या आहेत. बघा इथं बोंड पण धरलेला आहे. हे बघा, असं पावसामुळे जास्त जर पाऊस पडला तर बोंड सड होण्याची जी कारणं असतात, हे जे फूल आहे हे फूल जर नाही सोडलं याने नॅचरल, तर याची बोंड सड होण्याची शक्यता राहते. जास्त पाऊस झाला की असं होतं. आणि आपल्याला ह्या वर्षी जास्त पाऊस पडत आहे. तरी पण चांगला आहे, पाऊस आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो.